महावीर जोंधळे यांच्या निरंग जांभूळ या ललित लेख संग्रहातून समाधी नावाचा लेख. त्या संत पुरुषाच्या देहातून प्राण पाखरासारखा उडून गेला. अखेरच्या दर्शनासाठी जमलेली माणसं त्यांचं गुणगान करीत करीत नमस्कार करून पुढं जात होती. आश्रमाच्या आवारातील महाराजांचं घर काहीतरी हरवून बसलं होतं. घरासमोर असलेल्या चाफ्याच्या झाडाची फुलंही जमिनीवर गळून पडली होती. महाराजांनी पाळलेल्या मोराचं अश्रू गाळणं चाललं होतं. चिरेबंदी घराची दगडही महाराजांच्या जाण्यानं दुःखी झाली होती. मग आश्रमातील अनाथ आणि सनाथ पोरं ऊर बडवून रडणार नाही तर काय करतील? आश्रमात शाळेतील पोरांना आपण अनाथ आहोत याची जाणीवसुद्धा होऊ नये यासाठी महाराजांनी सगळं आयुष्य वेचलं होतं. महाराजांच्या जाण्यानं सारी मुलं रडत होती. त्यांच्या आक्रोशानं पृथ्वी तर दुभंगणार नाही ना इतकं वातावरण दुःखी झालं होतं. माणूस मग महापुरुष असो नाहीतर सामान्य पुरुष असो. त्याच्याबद्दल बलबुरं बोललंच जातं. देहातून प्राण निघून गेल्यावर खरं म्हणजे रडूनही काही उपयोग नसतो. ऊर बडवून घेतला काय आणि न घेतला काय, नेतीला त्याचं काही सोयरसुतक नसतं. खरं म्हणजे आपण रडतो म्हणजे तरी काय करतो तर आपलं कसं होणार या एकाच काळजीपोटी आक्रोश चालू असतो. गेलेल्या माणसाला कोण किती रडलं हे कसं समजणार हे तर महाराज देहात प्राण असतानाही यांनी कधीच कशाचा मोह धरला नाही. मग आता आश्रमशाळेतील समोरच्या चबुतऱ्यावर महाराजांचं शरीर ठेवलं होतं. भगव्या कपड्यातील शांत चेहरा आजही सतेज वाटत होता. कदाचित अवतीभोवतीच्या वृक्षराजीचा गुण महाराजात आलेला होता. तो आजही तसाच जाणवत होता. समोरच्या झाडावर बसलेल्या कावळ्यानं मात्र हे ओळखलेलं असावं की हा माणूस मोठा असावा. पिंडदानाची वाट न पाहता आपण उडून गेलेलंच बरं. कावळ्यानं काव काव केलं आणि तो उडून गेला. समोरच्या कडुनिंबाच्या झाडावर त्याच झाडाखाली विश्वस्त बसले होते. महाराजांवर कुठं अंत्यसंस्कार करायचा याचा विचार करीत. खरं म्हणजे कुठंही अंत्यसंस्कार केला तर ते थोडंच त्यांना समजणार आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मातीची सोबत करावी लागते. मग कशाला त्यावर एवढा खल? विश्वस्तापैकी एक जण तावातावानं बोलत होता. म्हणत होता, आधी भद्रांच्या शेजारी ह्या महाराजांची समाधी होता कामा नये आणि झाली तर ती उखडून टाकू. मग पस्तवाल, जातीवादी म्हणाल, म्हटलं तरी हरकत नाही. मग राडा नको. आधीच सांगितलेलं बरं असतं. का नको? आधी भद्रांच्या समाधीच्या परिसरात या महाराजांची समाधी समाजासाठीच काम केलं ना त्यांनी. विचार आचार एकच होते ना. दुसऱ्यानं सूर लावला. मी सांगतो ना तुम्हाला, विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष म्हणून सांगतो. कुठं आधी भद्र आणि कुठं वीरभद्र. विषाहुंबडा शेजारी श्वेतवालाला कसं बसवणार? ह्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षाच्या सवालानं जो विश्वस्त यांच्यापैकी कुठल्याच जातीत मोडत नव्हता तो म्हणाला, आदिभद्रानं तरी जात मानली, वीरभद्रानं तेही केलं नाही. अगदी आहार घेताना सुद्धा आदिभद्र गुजर दाम्पत्याकडून घेत आणि तेही विषाहुंबड करून. दशाहुंडाचा आहार त्यांना चालत नसे. वीरभद्रानं ना जात मानली ना पंथ मानला.
आश्रमात तर अगदी दलितांपासून कुणब्यांपर्यंतची पोरं शिकवली, संस्कार केले, चारित्र्य कसं असावं ते मनावर बिंबवलं. आपलं म्हणणं पटवून देताना अध्यक्ष माणिकचंद यांचा सूर टिपेला लागलेला. अंत्यसंस्कार इथं की तिथं यावर जेव्हा विश्वस्तांत जुंपली तेव्हा दर्शनासाठी जमलेल्यांची रांग वाढतच चालली होती. तासभर खल केल्यावर माझं तुझं झाल्यावर अध्यक्षांचंच मानावं लागलं. विश्वस्त मंडळातील त्यांचं बळ अखेर खरं ठरलं. आदिभद्रांच्या शेजारी वीरभद्रांवर अंत्यसंस्कार नकोत असे ठरवून ते तयारीला लागले. 4-2 कष्टकरी घेतले आणि गुंफेशेजारी लहानशी जागा साफ करून घेतली. सकाळी सकाळी सूर्याच्या प्रकाशात महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. धुराच्या लोटाबरोबर त्यांना दिसत होते महापुरुष वीरभद्राचे असली स्वरूप. गर्दी हळूहळू पांगली, पण आश्रमातील पोरं मात्र त्या अग्निज्वालात बघत होती. अनाथाचा नाथ आणि सनाथाचा देखील नाथ. वीरभद्राचे शिष्य गोपाळराव गर्दी पांगली तरी तिथंच उभे होते, डोळ्यांतून टिप गाळीत. आदिभद्रांच्या अंत्यसंस्कारासाठी 2 ट्रक भरून आणलेलं चंदनी लाकूड गोपाळरावांच्या डोळ्यांसमोर थयाथया नाचत होतं. 2 थैल्या कापराच्या वड्या जखमेवर मीठ चोळायचं काम करीत होत्या. गोपाळरावांना वाटत होतं आदिभद्रासाठी खर्च करायला विश्वस्तांकडं पैसा आहे, मग वीरभद्रासाठी का नाही? आम्हाला सांगायचं होतं. आश्रमातील पोरांनी गोळा केला असता पैसा. अनाथांच्या मनाची खरी श्रीमंती तरी दिसली असती. महाराजांच्या देहाचा आज कोळसा झाला होता. वीरभद्राचा अंत्यसंस्कार उरकायचा म्हणून उरकला. हे आश्रमातल्या छोट्याला सुद्धा उमगलं होतं. गोपाळरावांना त्याच दिवशी समजलं, महावीराचा उपदेश फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठीच आहे. माणिकचंदानं थोडं मन मोठं करून वीरभद्राला साजेसे अंत्यसंस्कार केले असते तर ते समाजभूषण किताबाला नक्कीच शोभले असते. आदिभद्रानं फक्त प्रवचनं दिली, जन्मभर मानसन्मान घेतला. वीरभद्रानं आश्रमशाळा काढून पोरं ज्ञानी बनवली. गोरगरीब समाजाकडून धान्य गोळा करून सारं केलं. देशाला संस्कार झालेले नागरिक दिले. गोपाळरावांच्या मनात कळत नकळत दोन्ही महाराजांच्या कार्याची तुलना सुरू झाली. ते अस्वस्थ झाले आणि जड पावलांनी घरी आले. माणिकचंदांचं बोलणं जिव्हारी लागलेले गोपाळराव रात्रभर झोपलेच नाहीत. त्यांच्या मनात वारंवार येत होतं, माणसांपेक्षा कावळे कितीतरी मनानं निर्मळ असतात. जातीपातीचा विचार करून ते थोडेच शिवतात पिंडाला. आज त्या गावातल्या त्याच आश्रमाला वीरभद्राचं नाव दिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हट्टामुळं वीरभद्राऐवजी आदिभद्रांचं नाव देण्याचा विचार उद्या होणार नाही कशावरून हे ओळखून मुलांनी पावलं टाकली. ती पडलीही बरोबर अशी पाहिजे होती तशी, जशी पाहिजे होती तशी. दिवसामागून दिवस जात होते. आदिभद्राच्या समाधीजवळ एक नाही चांगल्या 2 समाध्या झालेल्या आहेत. संगमरवरी दगडाच्या जयपूरच्या राजस्थानी कारागिरांनी कोरलेल्या नक्षीतून या परिसराची महती कळू लागलेली आणि त्याच जागेपासून 200 फुटांवर असलेली वीरभद्रांची समाधी उसकटून गेलीये. ओबडधोबड दगडं अस्ताव्यस्त पडलेत. कधी चिंचेचा चिगूर तर कधी चाफ्याची फुलं
मात्र न सांगता पडत असतात अधूनमधून. महावीर जोंधळे यांचा समाधी नावाचा ललित लेख येथे समाप्त.